कृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक आहे 5 जुलै. परत मी थोडासा टाईम आहे, परत थोडी माऊलींची पुढची सेवा मी करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी भवे भवते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माधुर्य जगू ज्ञानेश्वराशी. आपण अध्याय 13मध्ये 26 श्लोकपर्यंत वाचला होता. आता श्लोक 27. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठं सर्वेश्वरं विनश्यन्त्यं यः पश्यति स पश्यति. पै पटत्व नव्हे तरी तंतुसीची ते आहे. ऐशा खोडी डोळा पाहे ऐके हे गा. भूते आजवीची होती एकाची एका हाती परी पै भूत प्रतिती वेगळी कसे. यांची नामे यानाने अनारिसी वर्तने वेशैसी नाने आघव्यांचे. ऐसे देखुनी तिरटी भेद सुसी न पोटी तरी जन्माची या पोटी न लाहिसे निघो. पै नाना प्रयोजन शिळे दीर्घे वक्त्रे वर्तुळे होती एकची चपळे तुंबिन यायची. कौतुका उजवाकडे परी बोरीचे हे नमुळे तेसे होते अवघडे वस्तू उजे. अंगाकरणी भोवसे उष्णता समान जैसे तैसा नाना जीवराशी परेश्वसे. गगनभरी धारा परी पाणी एकची विरा तैसा या भूतकारा सर्वांगीता. हे भूतग्राम विषम परी वस्तू ते येत सम घटमठी व्योम जया परी. अनाशता भूताभासू एका आत्मा विनाशो जैसा केयुरदिकी कसो सुवर्णाचा. एवं जीवधर्म हिनो जो जीवासी अभिनू देखे तो सुनायनो ज्ञानी माझे. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसो तो विरेशा हे स्तुती नो हे भवसा भाग्याचा तो. समं पश्यन ही सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्तात्मनात्मानं ततो याति पराम गती. जे गुणेंद्रिये धोकटी देह धातूंची त्रिकोटी. 5 मेळावा वोकटी दारू नाही हे उघड 5 वेऊली पंचदा अंगी लागली. जीव पंचानना सापडली हरिणी कोटी हे. ऐसा असोनी येईन शरीरे कोण नित्य बुद्धीची सुरे. अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना परी ये देही असता. जो नियेची आपण आघाता आणि शैकी पांडुसता तेथेची मिळे. जे योगज्ञानाची या प्रौढी ओलांडून या जन्मकोळी न निगे या भाषा बुडी देते योगी. जे आकाराचे पैल तीर जे नादीचे पैल भर तुझे माझं घर परब्रह्मजे. जे मोक्षा सकट गती जेथे वेती विश्रांती गंगादी अपांपती सरिता जेवी. ते सुख येण्याची देहे पाया पाखाळणी या लाये. जो भूत वैषम्य नोहे विषमबुद्धी दीपांच्या कोरडी जैसे एकची तेज सरिसे तैसा जो असे सर्वत्रेषु. ऐसे समत्वे पंडसुता जिये जो देख साता तो मरणा आणि जीविता नागवी पुढा. म्हणून तो दैवागळा वानिता सो वेळा जे साम्य से जे डोळा लागला तया. प्रकृतेवच कर्माणी क्रियामानानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं कर्तारं स पश्यति. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रियश हे खरी प्रकृतीची हे देखे साचे जोगा. घरीची राठ ती घरी घर काही न खरी अभ्र धावी अंबरी अंबर तेवली. ऐसे प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा एथ आत्मा कोथमा नेने कोणा. ऐसे नेने निवाडे ज्याच्या जीव जेवढे अकर्तया ते पुढे देखील देणे. यदाभूत पृथग्भावमेक हस्तमनुपश्यति ततएव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. एरवी तेची अर्जुना होई जे ब्रह्मसंपना. जय ह्या भूताकृती भिन्ना दिसती एकी. लहरी जैशी आजळी परमाणुकानिका स्थळी रश्मिकर मंडळी सूर्याच्या. नातरी देही अवयव मनी आगवेचे भाव विस्फुलिंग सावयव मनी एकी. तैसे भूताकार एकाचे हे धिटिरिगे जैसाचे तेच ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. मग जया तयाकडे ब्रह्मीचे दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख. येतुलिने तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाई ठाऊ प्रथा माझी झाली. अमृत जैसे सोळा का निधान देखी जे डोळा का ते तुला जिवळा माना बघा. हा जी जाहली या प्रतिती घर बांधणे जे चित्ते ते आताना सुभद्रापती यावरी. तरी एक दोन्ही ते बोली जिती ही सफल देई मना ते बोल मग ते ही. ऐसे देव म्हणितले मग बोला आदरिले ते अवधानाचे नि केले सर्वांग येरे. अनादित्वानि गुणात्वात् परमात्मायमव्ययं
शरीरस्थो हि कौंतेय न करोति न लिप्यते. म्हणे परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे जळी जळे न लिपे सूर्य जैसा. काजे जळा आधी पाठी सूर्य असो तुझे असे किरटी माझी बिंबे ते दृष्टी आणि कांक्षिया. तैसा आत्मा देही आणि अतिमनिपे हे काही साचे तरी नाही तो जेथींचा तेथे. आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम ऐसे देही वसनी तैसे आत्मतत्मा. तया देहा म्हणती भेटी सफाई निर्जीव गोटी वारी आवाळवे गाठी हेही आहे. आगी आणि पिसा दोरा सुहावा कैसा केवता सांदा आकाशा पावनेसी. एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे तिये भेटीचे निपाळे संबंध हा. उजिवाडा आणि अंधारे या जो पांडू मृता उभेया तोची का आत्मया देहा जाणा. रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा अपाडुका जैसा तैसाचे हा. देह तव पासाचे झाले हे कर्माच्या गुणी गुंथले भवत असे साखे सुदले जन्ममृत्यूच्या. हे काळ्या नळाच्या कुंडी घातली लोणियाची हुंडी माशी पांखू पाकळी तव हे सरे. हे विपाये आगी पडे तरी भस्म होऊन उडे झाला श्वानवर पडे तरी ते विष्टा. या चुक्या हे दोन्ही गाजा तरी होय कृमीचा पुंजा हा परिमाणू कपी ध्वजा कश्मलोगा. या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथे ऐसा पै नित्यसिद्धा पैसा अनादिपणे. सकळू ना निष्कळू अप्रिय न अप्रियाशळू कृष्णास्तळो निर्गणुपणे. आभासुना निराभासू प्रकाशुना प्रकाशू अल्पना बहुवसू अरूपपणे. रिताना भरितू रहित ना सहितू मूर्त ना मूर्ते शून्यपणे. आनंदो ना निरानंदो एकुना विविधू मोकळा ना बद्धू आत्ममने. एतुला ना तेतुला आयदाना रचिला बोलताना उगला अलक्षपणे. सृष्टीच्या होण्यानं रचे सर्व संहार नवेसे आधी नादी या दोहीचे पंचत्वतो. मवे न चर्चे वाढे ना खाचे विटे न वेचे अव्ययपणा. एवं रूपे पै आत्मा देई जे म्हणती प्रियोतमा ते मठाकारे व्योमा नाम जैसे. तैसे तयाची अनुस्तुती होती जाती देहाकृती तो घेना सांडे किंमती जैसा तैसा. अहोरात्र जैसी येती जाती आकाशी आत्मसत्य तैसी देह जाणे. म्हणून ये शरीरे काही करवी ना खरी आई काही व्यापारी सज्जू नव्हे. या लागे स्वरूपे उन्हापुराणा घेपे हे असं ते न लिपे देही देहा. यथा सर्वगतं सौक्ष्मादाकाशं नोपलिप्यते. सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. आगा आकाश के नाही हे नरिगेचे कोणी ठाई परी काही सेनी कही गादे देना जैसे. तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असुची असे पायी संगदोषे एकेही लिप्त नव्हे. पुढत येथे हेची लक्षण निरुते जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना. यथा प्रकाशयते कृत्सनं लोकमिवं रवि क्षेत्रक्षेत्री तथा कृत्सं प्रकाशयति भारत. संसर्गे चेष्टी जो लाहे लोहे हरिलोह ब्राह्मकणो हे. क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडो. दीपकाची अर्ची रहाटी आहे वाहे घरीची परी वेगळी ती पडूची दीपा आणि घरा. काष्टांच्या पोटी वनी असे किरटी परी काष्ट नोहे या देखी पाहिजे गा. अपाळू नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाचे आहे डोळा देखासे जरे. हे आघवेचे असो ऐकू गगनोनी जैसारखो प्रगटवी लोको नाव नावे. येथ क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशको क्षेत्रभासा या वृते येना पुसा शंका नाही. इथं आपल्या 1127 ओव्यांचं वाचन झालं आहे. आता आपण त्यांचा मराठीत अर्थ बघूया. सर्व भूतांच्या ठिकाणी एकसारख्या असणाऱ्या व या नाश पावणाऱ्या भूतांमध्ये अविनाशी असलेल्या परमेश्वरात जो जाणतो तो खरे पाहतो. वस्त्रपणा हे जरी सूत नाही तरी पण वस्त्रपणा हा सुतावरच आहे असं सूक्ष्म विचाराने हे ऐके समजून घे. सर्व भूते ही एकच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत. परंतु ही भूते पाहणाऱ्यास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. या भूतांची नावेही निरनिराळी आहेत. यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत व या सर्वांचे विषय वेगवेगळे आहेत. अर्जुना असे पाहून जर तू आपल्या पोटात त्यांच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता यावायचे नाही. अनेक कारणामुळे लांब वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या आकारांची दुध्या भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात. बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकडे असेल का पण ते बोरीचे यात अन्यथा होत नाही. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी त्यांना व्यापून असणारी ब्रह्मवस्तू सरळ आहे. निखाऱ्याच्या अनेक ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे. अर्जुना पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे त्याप्रमाणे या भूताकारांच्या सर्वांगात तो परमात्मा आहे.
ज्याप्रमाणे घागरीत व मठात आकाश एकच असते, त्याप्रमाणे हे भूतसमुदाय जरी वेगळे आहेत तरी यांना व्यापून असणारी जी वस्तू ती एकसारखीच आहे. ज्याप्रमाणे भावभूषण अधिक निरनिराळ्या अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयुराधिक अलंकाराची वाटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणारा आहे, पण त्या भूताभासात असणारा आत्मा अविनाश आहे. याप्रमाणे परमात्मा हा जीव धर्मरहित आहे, व तो सर्व जीवांना व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो तो ज्ञानामध्ये चांगला डोळस आहे. अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहे असू दे पटपट असू दे. त्या केयुराधिक अलंकाराची वाटणी केली असता जसा सोन्याचा कश नाश पावत नाही, त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणार आहे, पण या भूताभासात असणारा आत्मा अविनाश आहे. याप्रमाणे परमात्मा हा जीव धर्मरहित आहे व तो सर्व जीवांना व्यापून आहे. याप्रमाणे जो परमात्म्याला जातो तो ज्ञानामध्ये चांगला डोळस आहे. अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहे त्यामध्ये डोळस आहे ही त्यांची स्तुती नसून तो मोठा भाग्यवान आहे. ईश्वर सर्वत्र समानात्वाने स्थित आहे असा जाणणारा स्वतः घात करीत नाही. नंतर तो श्रेष्ठ गती परब्रह्म स्वरूप पावतो. कारण की देह हा गुण व इंद्रिय यांची राहण्याची भोगटी आहे. देह हा कफ, वात, पित्त या 3 धातूंनी बनलेला आहे. हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे. तो वाईट व भयंकर आहे. हा देह म्हणजे उघड पाच नाग्याची अंगडी आहे, अथवा जीवास लागलेली ही 5 प्रकारची आगज आहे. जीवरूप सिंहाला हा देह हे हरिणीचे राहण्याचे घर सापडले आहे. त्याप्रमाणे या देहात हा जीव असा सिंहासारखा असंग, नित्य बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवित नाही. आपल्या नित्य भावाच्या स्मृतीने अनित्य भावाचा नाश का करीत नाही हे आश्चर्य आहे. येथपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणाऱ्या मूर्खांची स्थिती सांगितली व या ओवीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानीपुरुषांचे वर्णन करतात. परंतु ज्ञानीपुरुष देहात असताना देह तादात्म्याने आपल्या घातावर येत नाही, म्हणजे आपला घात करून घेत नाही. आणि अर्जुना, शेवटी मरणानंतर तो येथे ब्रह्मस्वरूपात मिळतो. कोट्यावधी जन्म ओलांडून योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून परत बाहेर पडणार नाही अशा कृतनिश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहतात, जे आकाश स्वरूप नदी पलीकडचा काठ आहे, निराकार आहे, व जे ब्रह्मनादाची पलीकडची कड आहे, शब्दातील आहे, व जे परब्रह्म तुरीयावस्थेचे मध्यवर गाभा आहे. ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षसुद्धा सर्व साध्ये तेथे ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांतीला येतील. भूतांच्या भिन्नप्रमाणे ज्याची बुद्धी भिन्न होत नाही, मदाला पावत नाही, त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते, म्हणजे विपुल मिळते. कोट्यावधी दिव्यात जसे एकच ते सारखे असते, तसा जो ईश्वर सर्वत्र चराचरात भरलेला आहे. अर्जुन, अशा समत्वाने चराचराकडे पाहत असता जो जागतो तो खरोखर जन्म मरणाच्या अधीन होत नाही, म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो. कारण की त्याचा अभेद भावरूपी बिछाण्यावर डोळा लागला आहे आणि जो सर्व प्रकार कर्म प्रकृतीकडूनच केले जातात आणि आत्मा अकर्ता आहे असे जाणतो तोच खरा ज्ञानी होय. आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहे अशी ज्ञानेंद्रिय व सर्व कर्मेंद्रिय यांच्यापासून होणारी जी कर्म ती प्रकृतीच करते असे जो खरोखरच जाणतो. घरातील माणसे व घरात वागतात, घर काही एक करीत नाही, त्याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्माचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते व येथे सर्व कर्मात आत्मा हा खांबासारखा केवळ आधारभूत असतो व कोण कर्म आत्मा हा खांबासारखा केवळ आधारभूत असतो व कोण कर्म करतो हे जाणत नाही. अशा या निर्णयाने ज्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्ता आत्म्याला जाणले. जेव्हा भूतांचा पृथग्य भाग निरनिराळपणाने एका आत्म्याच्या ठिकाणी स्थिर आहे आणि त्याचाच आत्म्याचा हा विस्तार आहे असे पुरुष जाणतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. सहज विचार करून पाहिले तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न प्रकारची भूते एक आहेत असा बोध होईल त्याच वेळी ब्रह्म संपन्न होता येईल.
लाटा जशा पाण्यावर, परमाणूचे कण जसे पृथ्वीवर आणि किरणे जसे सूर्यमंडलावर, अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना, अथवा एका अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या, त्याप्रमाणे एक ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत. हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करेल, खरोखर अनुभवाले, त्याच वेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज मिळेल. मग आता 2 मिनिटं फक्त यात. हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करेल, खरोखर अनुभवायला, त्याच वेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज मिळेल. मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्म दिसेल. फार काय सांगावे, त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल. अर्जुन अशा रीतीने परोपृती पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभवाला आणून दिला. अरे चूळ भराव्यात जसे अमृत मिळावे, अथवा ठेवा जसा डोळ्यांनी पाहावा, त्याप्रमाणे या प्रकृती पुरुष विचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा. बा अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधवायचे, म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा, ते आताच नाही तर यानंतर. आता त्या 1-2 गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील, तर तू त्या मनाला जामीन दे आणि मग त्या घे, म्हणजे ऐक, असे देवाने म्हटले व मग बोलायला आरंभ केला. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधानरूप केले. हे कौंतया अनादी आणि हे कौंतया आणि अनादी आणि गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे व तो शरीराच्या ठिकाणी स्थित असला तरी काही कर्म करीत नाही, म्हणून सर्व कर्मापासून अलिप्त असतो. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात तो प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या गुणाने लिप्त होत नाही, अशा स्वरूपाचा तो आहे असे समज. कारण की अर्जुना, जळाच्या आधी आणि नंतर सूर्य आहे, पण पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो, ते दुसऱ्याच्या दृष्टीने. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे जे म्हटले जाते ते काही खरे नाही. तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे. आरशात मुख बिंबले असता त्यास एक पेज राहिलं होतं. झालं समाधान बघून नाही देत. असे आपण जातो त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्वाचे राहणे व देहात आत्मतत्वाचे प्रतिबिंब राहणे संबंध आहे असे जे म्हणतात, ते म्हणणे सर्वसैव निर्जीव आहे. वाऱ्याची व गाठ बांधणे हे खोटे आहे काय? अग्नी आणि पीस यांना जोडा कसा घासायचा? आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडावायचा? एक मनुष्य पूर्वेकडे निघाला, दुसरीकडे पश्चिमे निघाला, त्याच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे. उजेड आणि अंधार यात जे सादृश्य अथवा मेलेला व जिवंत जे सदृश्य, ते सदृश्य अर्जुन आत्मा व देहा यामध्ये आहे असे समज. आपल्या थोड्या ओव्यांचा अर्थ बाकी आहे, आपण तो उद्याच्या भागात बघू. आतापर्यंत आपण 1100 ओव्यांचा अर्थ बघितला. झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर आपण करूया.